हॅलो नमस्कार, मी ज्योती लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. का नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल, प्रतिसादाबद्दल संपूर्ण यूट्यूब फॅमिलीचे मी मनापासून आभार मानते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे, ज्या दिवशी गौरींच्या गाठी घेतल्या जातात आणि दिवसभर हळदी कुंकू असतं. आमच्याकडे कशा प्रकारे गौरींच्या गाठी पारंपरिक पद्धतीने घेतल्या जातात आणि हळदी कुंकूही दिवसभर चालतं, या गोष्टी मी पूर्णपणे तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव. हा टायमिंग सकाळचा आहे. सकाळी माझं आवरल्यानंतर मी इथं सर्वांसाठी चहा ठेवत आहे आणि इथं दादूचं तुम्ही बघू शकता, त्याची आंघोळ वगैरे झालेली आहे, पण त्याचं मध्ये चालूच होतं. दूध वगैरे तो पिलेला आहे, पण त्याला बिस्किट खायचं होतं, त्याच्यामुळे त्याचा इकडे गोंधळ चालू होता. बिस्किट आला तो आणि त्याचं बिस्किट घेऊन गेला. इथं मी सर्वांसाठी चहा ठेवलेला आहे. स्वयंपाकाचे काही एवढं जास्त करायची काही गरज नव्हती, कारण कालचा स्वयंपाक भरपूर शिल्लक होता. त्याच्यामुळे आज फक्त नैवेद्यासाठी भात वगैरे या गोष्टी बनवायच्या होतात, कारण ज्यावेळेस बायका गाठी घेण्यासाठी येणार आहेत त्यांना प्रसादासाठी तूप, भात, साखर या गोष्टी दिल्या जातात. त्याच्यामुळे नैवेद्यासाठी जे बनवायचे ते फक्त बनवायचं बाकी होतं. ताजं बाकीचा स्वयंपाक वगैरे काही बाकीचा करायचा नव्हता. इथं गाठी घेण्याची पण तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. इथं बघू शकता तुम्ही, आत्याने बऱ्यापैकी सामान गोळा केलेलं आहे आणि आणखीन काही गोष्टी आणायच्या बाकी आहेत, कारण गाठी घेण्यासाठी या 10-11 गोष्टी या लागतातच. त्या गाठी घ्यायच्या सामानाच्याच तयारीत होत्या. त्यांचं ते सामान वगैरे गोळा करत होत्या आणि मी माझं आवरून घेतल्यानंतर इथं काय स्वयंपाकासाठी एवढं काय जास्त करायचं नव्हता. जे काय करायचं होतं ते भात वगैरे करून घेतला आणि कानवले पण आज नैवेद्यासाठी ठेवले जातात, त्या पण गोष्टी छान अशा बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर देवपूजा करून घेतली. म्हटलं देवपूजा राहिली की राहून जाईन ती, त्याच्यामुळे सकाळी फ्रेश अशा वातावरणामध्ये छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे. आणि आज त्याने जास्वंदीचे फुलं पण भरपूर आणले होते देवासाठी, त्याच्यामुळे छान असं देवघर सजवलेलं आहे. आणि इथं गौरायांसमोरचे ताटं वगैरे पूर्ण सगळे उचलून घेतले, तिथलं कपड्यांनी वगैरे छान फरशी पुसून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं रांगोळी वगैरे छान अशी काढता येईल. इथं मी भाताचा कुकर वगैरे पण लावून घेते लगेच. आणि इथं मी छान अशी छोटीशी रांगोळी काढणार आहे, कारण कसं होतं लहान मुलं घरात असल्यानंतर जास्त मोठी रांगोळी काढायची आपल्याला हौस असते, पण ते मुलं काही ठेवत नाहीत, लगेच ते पुसून वगैरे टाकतात आणि त्यांना त्या गोष्टी करण्यामध्ये खूप मजा येते. आपली चिडचिड होते, पण त्यांना त्याचं काही नाही, ते पुसणार म्हणजे पुसणारच. त्याच्यासाठी मी म्हटलं जास्त उशीर पण नको लागायला रांगोळी काढण्यासाठी आणि माझ्याकडे वेळ पण कमी होता, कारण 10-10:30च्या दरम्यान आम्हाला गाठी पण घ्यायच्या होत्या. मग आत्या सामान गोळा केल्यानंतर आवर म्हटलं मला, आणि त्या बायकांना सांगून पण आल्या होत्या 10:30च्या दरम्यान या म्हणून सगळेजण. त्याच्यामुळे म्हटलं आता रांगोळी अशी शॉर्टकट अशी छान काढून घ्यावी. त्याच्यामुळे इथं मी मागे यात्रेमधून असे आमच्या रामलिंगच्या माझ्या माहेरी जी श्रावण महिन्यामध्ये यात्रा होते तिथून हे पूर्ण रांगोळीचे छापे वगैरे छान आणलेले आहेत. हे गौरायांसाठीच मी आणलं होतं, गौरायांचा पुढं विचार करून, कारण कसं होतं लहान मुलांमुळे वेळ पण आपल्याला कमीच भेटतो या गोष्टींसाठी. आणि खूप छान रांगोळी काढता येत असून पण वेळेच्या अभावी आपण काढू शकत नाही, त्याच्यामुळे हा पर्याय पण चांगला आहे. त्याच्यामुळे मी जेवढं होईल तेवढं शॉर्टकट काढण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान आणि सुंदर एकदम कमी जागेमध्ये अशी शॉर्टकट अशी रांगोळी काढून घेतलेली आहे मुलांसाठी. इथे तुम्ही बघू शकता. आणि आपण कुठली गोष्ट करायला गेल्यानंतर मुलींनी मध्ये नाही केलं असं होऊच शकत नाही. त्याच्यामुळे म्हटलं सिद्धीचं चाललेलं होतं की मीच काढणार म्हटलं ही काहीतरी उद्योग करून ठेवेल, आणखीन आपलं काम वाढवून ठेवेल. त्याच्यामुळे मी तिला बाहेर पाठवलं, बाहेरची रांगोळी काढून घे म्हटलं, तिला कलर वगैरे दिले आणि त्यात त्यांनी गाठी घेण्याची तर पूर्ण तयारी केलेली आहे. तोपर्यंत मी छान असं आवरून घेतलं आणि बायका आलेल्या आहेत.
आणि इकडं कसं आहे, गावाकडे प्रॉपरली प्रत्येकाच्या घरामध्ये गौरी असतात, सगळ्यांच्याच घरी गाठी वगैरे घेतल्या जातात. त्याच्यामुळे गावाकडच्या बायकांना सगळ्या गोष्टी या माहीत असतात, गाठी कशा प्रकारे घेतल्या जातात, गाठीचं महत्त्व काय. तसं आम्ही इथं पुण्यामध्ये ज्या एरियामध्ये राहतो तिथं गौरी एवढ्या जास्त नाही आहेत. 4-5 घरं सोडल्यानंतर एकाच्या घरी वगैरे अशा गौरी आहेत आणि गाठी इकडं काही घेतल्याच जात नाहीत. त्याच्यामुळे गाठींविषयी पण इथल्या बायकांना एवढं काही जास्त माहिती नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला इथं आत्या सगळ्यांना गाठींचं महत्त्व सांगत होत्या, काय आहे काय, आणि गाठी पण कशा घेतल्या जातात कशा नाही, आपण गोष्टी त्या छान अशा समजावून सांगत होत्या. आणि सगळ्यांनी मग अगोदर आत्या कशा गाठी घेतात किंवा कसे दोरे घेतले जातात हे पूर्ण सगळ्यांनी अगोदर बघून घेतलं आणि त्याच्यानंतरच सगळ्यांनी इथं गाठी घ्यायला सुरुवात केलेली आहे. आजचा हा विसर्जनाचा दिवस पण खूप महत्त्वाचा असतो. सकाळी सकाळी अशा गाठी वगैरे घेतल्या जातात. त्याच्यानंतर गाठी गौरींच्या ओटीत घातल्या जातात. सुरुवातीला बायकांकडून आपल्या ओटीत घ्यायच्या, आपल्या ओटीत घेतल्यानंतर गौरींच्या ओटीत घातल्या जातात आणि गौरी विसर्जनाच्या नंतर त्या गाठी ज्यावेळेस पण आपण आपल्या शेतात वगैरे जाऊ नंतर त्यावेळेस ते आपल्या शेतात नेऊन पुरल्या जातात. असं एवढं छान असतं आणि दिवसभर हळदी कुंकू चालू असतं. एकदा गाठी घेतल्या त्यानंतर मग संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत जोपर्यंत बायका येतात तोपर्यंत हळदी कुंकू हे चालूच असतं. आणि आमची गौरी विसर्जनाची कधीही गडबड नसते. दरवेळेस आम्हाला 10 ते 11 वाजतात गौरी विसर्जनाची सुरुवात करायला, कारण तोपर्यंत तर काय बायका कामाला वगैरे गेलेल्या असतात, ऑफिसला गेलेल्या असतात, त्यांना येईपर्यंत वेळच होतो. त्याच्यामुळे आम्ही काही जास्त एवढी गडबड करत नाही. तिथं बऱ्यापैकी 4-5च्या दरम्यान गौरी ह्या विसर्जन केल्या जातात. आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तिथं पण आमच्या सगळ्यांच्या शेवटी रात्री 10-11च्या दरम्यानच आम्ही विसर्जन करतो, कारण आपली पण इच्छा होत नाही कारण 2 दिवस गौरी येतात पण खूप छान आणि वेगळं असं वातावरण घेऊन येतात. त्याच्यामुळे ते घरामध्ये असल्यानंतर खूप छान वाटतं. तसं आमच्याकडे गणपती पण 10 दिवस असतात आणि 2.5 दिवसाच्या गौरी. एक वेगळं छान आणि प्रसन्न वातावरण होतं. त्यानिमित्ताने बऱ्यापैकी बायका वगैरे घरी येतात, सगळ्यांच्या गाठी पडतात. ज्या दररोज आपल्याला दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जास्त आपल्याला काय वेळ भेटत नाही कोणाशी बोलण्याशी वगैरे, पण या निमित्ताने आपण हळदी कुंकाच्या निमित्ताने तरी किंवा गौरी बघण्यासाठी या निमित्ताने तरी सगळ्यांना बोलवतो, बोलणं वगैरे होतं. त्याच्यानंतर सगळ्यांच्या गाठी घेऊन झाल्यानंतर मी सगळ्यांना छान असं हळदी कुंकू लावलं. इथं तुम्ही बघू शकता आणि इथूनच आपल्या हळदी कुंकाची सुरुवात होते. त्याच्यानंतर दिवसभर हे हळदी कुंकू चालूच राहतं. ज्या जुन्या काळापासून ज्या आलेल्या आहेत किंवा त्यांनी जे जुन्या लोकांनी ज्या परंपरा बनवलेल्या आहेत त्या खरंच खूप छान बनवलेल्या आहेत आणि एकदम त्यांनी पूर्ण विचार करून या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला हे आपले सण उत्सव मराठी सण खूपच आवडतात. त्याच्यामुळे मी या गोष्टी खूप इंटरेस्टने करत असते आणि आपल्या घरामध्ये आपण वावरत असताना या गोष्टी खूप इंटरेस्टने केल्यानंतर घरातल्यांना पण सगळ्यांना छान वाटतं आणि आपले बघणारे आपल्याला आपले मुलं पण असतात त्या पण या गोष्टी बघून लक्षात ठेवत असतात. आणि इथं सगळ्यांनी अशा गाठी घेऊन पूर्ण माझ्या ओटीत घातलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यातल्या अर्ध्या गाठी दोन्ही गौरायांच्या ओटीत घालायच्या असतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मला पण खूप इंटरेस्ट असतो आणि मी माझ्या सासूबाईंना माझ्या आत्यांना सगळ्या गोष्टी विचारून घेत असते, कुठल्या गोष्टीचं काय महत्त्व आहे. जेवढ्या गोष्टींचं काय त्यांना माहिती आहे, जे काय आहे ते मला त्या सांगत असतात. त्याच्यानंतर सगळ्या बायकांना हळदी कुंकू वगैरे पान सुपारी आत्यांनी पण दिली आणि आज नैवेद्यासाठी जो भात केलेला असतो तूप भात साखर तो पण प्रसाद म्हणून वाटायचा असतो सगळ्यांना, तो पण मी असा वाटून घेतलेला आहे. आणि मुलं वगैरे आलेले होते त्यांना पण या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर गाठी घेण्यासाठी जेवढ्या काय बायका आलेल्या होत्या तेवढ्या त्यांच्यासोबत छान असं फोटो वगैरे पण काढलेला आहे, इथे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर रिद्धी सिद्धी यांच्यासोबत पण फोटो काढलेले आहेत आणि दिवसभर हळदी कुंकू चालूच होतं. मग
दिवसभर बायकांचं तर काय हळदी कुंकू चालूच होतं, त्याच्यामुळे आपण प्रत्येकाचं नाही शूट करू शकत, कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही. त्याच्यानंतर आम्ही छान अशी आरती करून घेतली आणि मी पण हळदी कुंकासाठी बाहेर पडलेले आहे. इथं मी मामांच्या घरी आलेले आहे हळदी कुंकासाठी. त्यांनी पण खूप सुंदर गौराई बसवलेल्या आहेत, इथं तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर मावशीच्या पण घरी गेले, कारण संध्याकाळशिवाय आपल्याला तर काय बाहेर पडता येत नाही. त्याच्यामुळे ते आल्यानंतर आम्ही सगळेच गेलो हळदी कुंकासाठी. तर असा होता आजचा माझा हळदी कुंकाचा आणि गाठी घ्यायचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय, आणि नवीन काय तुम्हाला माझ्याकडून व्हिडिओ आणखीन पाहिजे असेल तर त्या पण गोष्टीसाठी मला तुम्ही बिनधास्त सजेशन देऊ शकता. त्याच्यामुळे आपल्या ताईला पुढे जाण्यासाठी नक्की सपोर्ट करा. आणि या गौरी माझ्या नंदेच्या घरच्या आहेत, त्यांनी पण यावेळेस लग्न समारंभाचा खूप छान असा देखावा केलेला होता, तो पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि याचा शॉर्ट पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.